नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा रुग्णालयामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 रुपये ते 60,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 8/5/2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ तुमची काय आवश्यक असणार आहे या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या मार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे मेडिकल ऑफिसर MBBS या पदासाठी एकूण 24 वॅकन्सीज या पदासाठी निघालेले आहेत। कॅटेगरीनुसार वॅकन्सी जे आहेत आपण या ठिकाणी बघू शकता। शैक्षणिक अर्थ जे आहे तुमचं MBBS झालेलं असेल, सोबत महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। वयमर्यादा जी आहे तुम्हाला मागासवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची आणि खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे। MBBS यांची वयमर्यादा 70 वर्षापर्यंतची या ठिकाणी असू शकते। वेतन तुम्हाला 60,000 रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे स्टाफ नर्स या पदासाठी एकूण 24 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। कॅटेगरीनुसार वॅकन्सीज आपण या ठिकाणी बघू शकता। GNM तुमचं झालेलं असेल, सोबत रजिस्ट्रेशन झालेलं असेल महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं किंवा BSc नर्सिंग तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। मागासवर्गासाठी 43 वर्षाची आणि खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे MPW मेल या पदासाठी 24 वॅकन्सीचे कोण या ठिकाणी निघालेले आहेत। कॅटेगरीनुसार वॅकन्सीचे आपण या ठिकाणी बघू शकता। विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेली इतर कोणतीही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल। विभागाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडील आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यताप्राप्त दिलेला स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेला स्वच्छता निरीक्षक कोर्स तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 18,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। मागासवर्गासाठी 43 वर्ष आणि खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। अशा एकूण 72 जागांसाठी वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। निवड जी आहे तुमची MBBS पदासाठी मुलाखतीच्या माध्यमातून केली जाईल। मुलाखत जी आहे तुमची 6/5/2025 घेतली जाणार आहे। त्यासाठीचा ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद नागपूर कार्यालय या ठिकाणी तुमची मुलाखत जी आहे घेतली जाणार आहे। अर्ज जे आहे तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने या ठिकाणी करू शकता। 24/4/2025 ते 8/5/2025 या वेळेदरम्यान अर्ज तुम्हाला करायचे आहेत। ऑफलाईन अर्ज जे आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिव्हिल लाईन नागपूर या ठिकाणी करायचे आहेत। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी लिंक दिलेले आहे, त्यावरती आपण ऑनलाईन अर्ज जे आहे करू शकता। वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी वेगवेगळ्या लिंक आहेत, त्यामुळे आपण काळजीपूर्वक या ठिकाणी लिंक बघायचे आहे। निवड जी आहे तुमची मेरिट लिस्टच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। फीस पेमेंट जे आहे मागास प्रवर्गासाठी 100 रुपये आणि खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये या ठिकाणी असेल। फीस पेमेंट जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे किंवा तुम्ही डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून देखील या ठिकाणी करू शकता। डिमांड ड्राफ्ट जो आहे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नागपूर यांच्या नावाने तुम्हाला करायचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।